तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज स्पेशली आहे संडे आणि सकाळी सकाळी आम्ही आता चाललो आहे मंदिरामध्ये. म्हणजे जर संडेचं आमचं हेच रुटीन असतं तर संडेला सकाळी आम्ही मंदिरामध्ये जातो. तर आता नेहमीच्या टेम्पलमध्ये आम्ही जात असतो, त्याच टेम्पलमध्ये आत्ता पण आलेलो आहोत. तर इथं पहा गाडीसुद्धा पार्क केली. आता आम्ही पुष्पांजली काढण्यासाठी जाणार आणि पुष्पांजली घेऊन मंदिराच्या आतमध्ये एंट्री करणार आहे. तर ह्या मंदिराचा व्हिडिओ मी बराच वेळा काढलेला आहे, त्यामुळे डिटेल काही मी काढत नाही, जस्ट तुम्हाला दाखवलं. आणि इथं बघा मंदिराच्या शेजारीच असं हे पाण्याचं असतं, याला कोळम म्हणतात. तर रस्त्याचा जास्त व्ह्यू मी काढलेला नाही. आणि आता सध्या तरी पावसाचं क्लायमेट आहे. मंदिरामध्ये आल्यानंतर प्रसन्न वाटतं. तर तिथून आल्यानंतर इथं आम्ही एका बेकरीमध्ये आलो आहे, कारण म्हटलं नको नाश्ता करायला, थोड्या वेळाने आम्ही एका फंक्शनला जाणारच आहे. तर आता इथं सकाळीच पोट भरून खाल्लं की नंतर 1 वाजता जेवण करू वाटणार नाही, त्यामुळे मग आता जस्ट हलकं फुलकं खावं वाटलं. तर इथं मी समोसा, पप्स आणि ज्यूस, आधीला शेक वगैरे घेतलेला आहे. तर केरलाचे जे समोसे आहेत ना, त्याची टेस्ट अप्रतिम आहे. पप्स पण छान असतात, बट मला समोसा आवडतो, त्यामुळे मी नेहमी समोसाच खात असते. तर आधीनं पप्स वगैरे घेतला आहे, पतीजीने पण पप्स वगैरे घेतलेला आहे. तर मी इथं समोसा आणि पायनॅपल ज्यूस घेतला आहे. तर आम्ही नेहमी ज्यूस घेतो तेव्हा बिना साखरेचाच घेत असतो, म्हणजे आम्ही साखर जास्त अवॉइड करतो. जास्त करून साखरेचं खातच नाही. एका महिन्यासाठी तर आम्ही साखर सोडलेली. त्याचे भरपूर व्हिडिओज मी तुम्हाला दाखवलेले आहेत. तर येताना आम्ही ट्रेंड्समध्ये पण गेलो आणि भरपूर शॉपिंगसुद्धा झाली. 2-3 ड्रेस घेतले, टी शर्ट आधीला, पतीजींना, त्या दोघांना पण टी शर्ट वगैरे घेतले. आणि नंतर मग आम्ही घरी आलो. तर तिथं व्हिडिओ काढायचा मी विसरलेली. एवढे छान छान ड्रेस होते, तर ड्रेस बघण्याच्या नादात मी व्हिडिओ काही शूट केलेला नाही, त्यामुळे घरी आल्यानंतर दाखवलं. तर आता जस्ट घरी आल्यानंतर लगेचच आम्ही आवरून एका फंक्शनला चाललो आहे. तर आता आम्ही अल्पीमध्ये चाललो आहे. तर तिथे गेल्यानंतर ना मी कधीच म्हणजे असं कोणाच्याही फंक्शनला जाताना तिथला व्ह्यू मी कधीच काढत नसते. म्हणजे फक्त आम्ही कुठेतरी फिरायला वगैरे जातो ना, तोच व्ह्यू मी दाखवते, किंवा आमच्या घरात काही कार्यक्रम वगैरे असेल तर. पण असं बाहेर फंक्शनला वगैरे गेलं तर मला असं व्हिडिओ काढायला आवडत नाही. तर तिथला व्ह्यू काही मी दाखवू शकणार नाही, जस्ट आता जातानाचा व्ह्यू दाखवते. तर इथून अल्पीमध्ये जाणार आहे आणि नंतर तिथलं फंक्शन झाल्यानंतर अजून दुसरं एक फंक्शन आहे. तर दुपारी आहे अल्पीमधलं फंक्शन आणि नंतर आम्ही कुठे जाणार ते थोड्या वेळानेच तुम्हाला सांगते. तर आधीची तयारी सुरू आहे. आम्ही सगळे रेडी होऊन बाहेर आलो आहे, तरी पण आधीचं अजून शूज घालायचं सुरू होतं. तर आता जस्ट गेट क्लोज करून आम्ही आता निघणारच आहे, निघालो आहे. तर रस्त्याने जाताना इथं रस्त्याची कामं भरपूर सुरू आहेत. आता ओळखतसुद्धा नाही पहिला रस्ता आणि आत्ताचा रस्ता, भरपूर फरक झालेला आहे. तर बऱ्याच वेळा मी पुढचं पण व्ह्यू तुम्हाला दाखवलेला होता की आता खूप मोठा रस्ता झाला आहे. थोड्या वेळाने तुम्हाला दाखवते सुद्धा. तर इथं पहा, इथं एक आहे चर्च आणि इथं भरपूर गर्दी असते, नेहमीच एवढी प्रचंड गर्दी असते. जास्त म्हणजे फेमस चर्च आहे हे. तर अल्पीला जाताना त्याच रस्त्यावरती हे चर्च येतं. तर इथं बघू शकता गर्दीसुद्धा आहे आणि साईडला एवढं ट्रॅफिक आहे ना, इथून जाताना जरा जास्त वेळ लागतो, कारण ट्रॅफिक भरपूर होतं. इथं गाड्या भरपूर साईडला थांबलेल्या असतात. तर रस्त्याची कामं सुरू आहेत म्हटलं ना, त्यामुळे आता बरेचसे रोड बंद केलेले आहेत. तर आता इथून पुढे गेल्यानंतर थोड्याच वेळाने अल्पीसुद्धा येईल. तर आम्ही ज्या मंदिरामध्ये जातो ते मंदिरसुद्धा ह्याच रस्त्यावरती आहे. पण म्हटलं की फंक्शनला जाताना जर मंदिरामध्ये गेलो तर तोपर्यंत मंदिर बंद होईल, कारण 12:30ला इथली मंदिरं बंद होतात, 12लाच काही काही बंद होतात. तर म्हणून आम्ही सकाळी पहिल्यांदा मंदिरामध्ये गेलो. तर इथं बघा जाताना रस्त्याचा व्ह्यू बघू शकताय. बोटिंगचा एरिया आहे हा. साईडला तुम्हाला सगळ्या बोटच दिसतील, वेगवेगळ्या छोट्या मोठ्या, म्हणजे आपण नाव म्हणतो ते पण दिसेल. तर इथं बघू शकता तुम्ही. तर याचे प्रायजेस कमी जास्त असतात, म्हणजे आपण कोणती बोट सिलेक्ट करतो आहे त्यानुसार याचे प्रायजेस असतात. तर अल्पीचं बॅकवॉटर खूप फेमस आहे आणि तुम्हा सर्वांना माहितीसुद्धा असेल त्याविषयी. जर तुम्ही कधी केरलामध्ये फिरायला आलात तर इथं अल्पीमध्ये व्हिजिट करायला कधीही विसरू नका. तर इथं आम्ही रमदा रेस्टॉरंटमध्ये आलो आहे. तर ह्याचा व्हिडिओ डिटेल मी पूर्वी एकदा टाकलेला आहे. जर तुम्हाला ह्या रेस्टॉरंटमध्ये आतमध्ये कसं आहे, काय जेवण कोणत्या पद्धतीचं भेटतं ते सगळं बघायचं असेल तर तो व्हिडिओ नक्की पहा. तर इथं आम्ही 1-3:30 वाजेपर्यंत इथं होतो. तर 1 वाजता आम्ही घरातून निघालेलो.
मस्त सगळ्यांशी गप्पा वगैरे झाल्या, जेवण पोट भरून केलं, मस्त जेवण होतं. आणि सगळं झाल्यानंतर आता नेक्स्ट जी दुसरी पार्टी आहे त्या पार्टीला आम्ही चाललो आहे. तर ती आहे रात्री 7 वाजता, म्हणजे 6पासून सुरू होते, तर आम्ही 7 वाजेपर्यंत पोहोचेल, कारण खूप लांब आहे, इथून भरपूर लांब आहे. तर त्या ठिकाणी जाताना सुद्धा रस्त्याचा व्ह्यू मस्त आहे. इथं आम्ही तर बऱ्याच दिवसापासून मला एक प्रकारचे डायमंडचे स्टड बघायचे होते, म्हणजे घ्यायचे होते. तर म्हटलं इथं भेटतात का बघावं, आणि ते 3-4 ज्वेलरीमध्ये बघितलं पण भेटले नाहीत. आणि आता आम्ही फंक्शनसाठी चाललो आहे. तर ज्या पार्टीला आम्ही जाणार होतो, म्हणजे ज्या टाऊनमध्ये आम्ही जाणार होतो त्या टाऊनमध्ये आम्ही फायनली इथं पोहोचलो आहे. तर त्रिवेंद्रम जवळच आहे ते टाऊन. पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.